नमस्कार मैत्रिणींनो, तर ही माझी आहे 3D रांगोळी। या रांगोळीसाठी मला जिजाऊ ब्रिगेडकडनं प्रथम बक्षीस मिळाले होते। तर पहा यामध्ये मी मोराचा पिसारा कसा केला होता। अशा पद्धतीने आपण हळूवारपणे टिचकी दिली की तो पिसारा फुलतो। पण त्याआधी मी काय केले आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मैत्रिणींनो, माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। हे पहा मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला टिचकी मारण्याआधी आपण काय केले होते ते दाखवणार आहे। टिचकी मारण्याआधी मी त्या पिसाऱ्यामध्ये असे स्पॉट ठेवले आहे। आपला मोराचा पिसारा जास्तीत जास्त मोरपंखी कलरने भरलेला असतो। आता मोरपंखी कलर नंतर मी आकाशी कलरचा टिपके दिले आहेत। त्यावरच मी पिवळ्या कलरचे देखील टिपके दिले आहे। अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या रंगाचे डोंगर सारखे टिपके देत जायचे आहे। आपल्या आवडीने इथे कलर द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यात शेवटी मोरपंखी कलर देऊन अशा पद्धतीने आपण टिचक्या मारायच्या आहे। ज्या दिशेला आपण टिचकी मारणार त्या दिशेला तो मोराचा पिसारा दिसणार आहे। त्यामुळे मैत्रिणींनो, दिशा नीट फिक्स करायची आहे आणि अशाच पद्धतीने मोराचा पिसारा तयार केला। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही 3D आणि सिनेरी रांगोळी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा।